ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। तुम्हाला म्हटलं होतं रे असे जास्तीचे काम नका करू तुम्ही ऐकता काय? तुम्ही म्हणे मला 2000 रुपये घे म्हणे, तुमच्यासोबत मी लटकून जात होतो आणि माया याटोय लटकून जात होता. टाईम आल्यावर बरोबर याचा बदला काढीन. रिंक्या सोडीन नाही तात्याले. लय मारला आम्हाला, उलट टांगू मारलं म्हटलं. रात भऱ्यापासून तर दिवस भऱ्यापर्यंत मारलं. आणि तात्या येऊन स्वतः म्हणून राहिले कायले अधिक झोडपा म्हणे. मी म्हणतो कामच कायले करा निचापतीचे. चल घराकडे घे ऑटो, जास्ती गोष्टी नको करू तुम्ही. चल. अरे बापा लय खतरनाक दिमाग लावलं होतं तात्या दोघांना. खतरनाक म्हणजे समोर तपा. अरे बापरे, 75,000 रुपये घेतले होते त्यानं. तर हे रेकॉर्डिंग कोण केली मग तात्या पुरीच्या पुरी? पहिले पाहून तर घ्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ, मग सांगतो मी तुम्हाला सगळं. चांगलं झोडपलं, हे बरं केलं. तुम्ही झोडपायला पाहिजे होतं, मग समजत होत त्याले कशी असते तर चोरी करणं. अरे आपण कुठं झोडपतं, त्याही नसतं आणलं तेव्हापासून झोडपलं तर दिवसभर, आणि त्याच्यानंतरही झोडपलं. नाही म्हटलं झोडपा, केस लावतो म्हणे. म्हटलं केस नका लावू, केस लावून काय करता? आणि त्याला म्हणे 2-3 महिन्याची तर म्हणे सजा होते म्हणे. मी म्हटलं बा नका, नाही का राहू द्या, कायले फालतू. अरे लावू द्यायला पाहिजे होती ना केस. 2-3 महिने जाहिरात राहू द्या लागत होतं, मग समजत होतं त्याला चोरी कशी असते. तर काय तुम्ही बी. हो तात्या, हे चुकलं पण तुमचं आलं. तुम्ही केस लावायलाच पाहिजे होती. जराशी त्याले अद्दल तर घडली असती दोघायले बी. तुम्ही मारा डोक्षावर घेता त्याले, म्हणूनच तर तुमच्याची खेटे घेते ते. काहून मग बाकीच्याची खेटे नाही घेत? तर जेल जर होऊ दिली असती ना तर अधिक बदमाश बनत होते ते. मग ते भेटच नव्हते कोणाले. आणि तुम्हाला तर माहिती आहे त्याला किती काय मारा लागत नाही. एवढं मारलं पण डोळ्यात एक आसू बी नव्हता म्हटलं त्याच्यावाल्या. मी म्हटलं शिंदे साहेबाले मला एक तरी व्हिडिओ पाठवा, जोपर्यंत लढत नाही. आखरी लढले नाही भाऊ. शिंदे साहेबांना आखरी थकून गेले. मग मोरे साहेब मारायला भिडले होते म्हणते, मोरे साहेब थकून गेले. तायडे मेश्राम सर थकून गेले, पण लढले नाही म्हणते. एक खेम असून आला म्हणते त्याच्या. अरे लढत नाही ना ते, निंबर आहे ना, लढत नाही ते. तुम्ही जरा जेलचा फटका खाऊच द्या लागत होता, नाही का? तुम्हाला काय वाटते सगळ्याले? हा तात्या, जरा जैलाचा फटका त्याला द्यायलाच पाहिजे होता. अद्दल घडत होती त्याला. जैलात ठेवायला काही नाही त्याले, पण त्याच्यावर जेवढं दिमाग चालते तेवढं दिमाग कोणातच नाही चालत म्हटलं पुऱ्या गावात नाही. हा असे जे हिरे राहते ना कमीच राहते, आणि हे आपल्या गावात जन्मले. बाकी जर त्याच्या गोष्टी दूर केल्या तर त्याच्या दिमागासारखं दिमाग नाही म्हटलं कोणाचं. नाही हे गोष्ट तर आहे तात्या, त्याच्या दिमागासारखं दिमाग नाही आहे. ते बाकीच्या कामात नाही असं कसे बी, पण जेव्हा मग आपल्यावर येते ना ते बरोबर दिमाग लावते. असं या बारातल्या छाती राहते दोघे जण. तेच मग त्याच्यानं मी म्हटलं येले 6-7 महिने कुठं हे करता, आणि काही मग आपल्याला काम पडलं म्हणजे कसं? मग पहिली तर सरपंच साहेब तुमची गलती हे झाली का तुम्ही हा टिनाचा सेट बांधायलाच नव्हता पाहिजे. तुम्हाला माहित तर होतं काही सक्सेसफुल काम आहे नाही म्हणून. काय राजू सक्सेसफुल नाही आहे म्हणता? टिनं उडाले नव्हते ना तर भाजीपाल्याला एक थेंबी पाणी नव्हतं म्हणते वसंतराव सांगे. जसं टिनं उडाले तसा मग भाजीपाला खराब झाला. हे त्या घरी दिसत नाही का रे तुला मारलं म्हणून? हे दिसूनच तर आणले का टका? ते मारलेलं दिसलं पाहिजे म्हणूनच तर. होय आता थांब ना तू. नाही तात्याच्या इथं धांदल केली मग काय लावली? निवरालो म्हटलं मग आईले घेऊन तात्याच्या इथं चाललो तर माईले सांगतो ना किती मारलं म्हणून. मग आईले सांगतो ना का पोलिसाच्या हातानं मारायला लावलं म्हणून. थांब 10 मिनिटात येतो मी. चल रे रिंक्या. आई घरी आहे का? व आई व आई. काय वय रे वगार तोंडासारखा चिल्लावर आला? घरात आहे ना अंद्र? आलाय का कामाहून? कामाला तर गेलोच ना. तुम्ही कोण सांगितलं घरी कामाला गेलतो म्हणून? मी तात्याचं काम हे कामाला गेलते हे म्हणून तिकडे आम्हाला झोडपे द्यायला लावले. बरं व आई वगार तोंड्या घरात आले? काय झालं तुला? अरे बापा काय झालं तुला? अरे कुठं लागलं रे? कामाहून पडला का रे तू? कामाला गेलता ना तात्याच्या इकडे? अरे मी कुठंच कामाला नाही गेलतो आई. कोण म्हणे तुला कामाला गेलतो म्हणून? तात्यानं पोलीसवाल्याला पैसे देऊन आमच्यावर खोटा आरोप लावला का तुम्ही टिनं चोरले म्हणून मा वावरातले. आम्ही टिनं चोरले नव्हते, आम्हाला सापडले होते रस्त्यानं. चोरीचा आरोप घालून आम्हाला मारलं तात्यानं. इकडे तू. अरे बापा रे लय मारलं मग पुराने. कोण मारलं कोण नाव सांग फक्त त्याचं. तात्यानं मारलं का? चल त्याच्या घरी चल तू. डोळ्या गियाले लागलं असतं. 1 इंच दूर होता फक्त तिथं डोळ्या. चल घरी चल तू. चल त्याच्या घरी. लय मारलं बा आई, लय मारलं, लय दुखू राहिलं, लय मारलं. पैसे देऊन पोलीसवाल्याला मारायला लावलं आम्हाला. चल तात्याचं वजात्र काढतो आणि त्या पोलीसवाल्याचं वजात्र काढतो कसं मारणं असते तर. पहिले त्या गुन्हा सांग काय केला तर. मला म्हणे तात्या का 2 दिवसासाठी कामाला गेले म्हणे. कामाला गेलो आई. तात्यानं पोलीसवाल्याला पैसे दिले आणि आम्हाला मारायला लावलं. खोटा आरोप टाकला आमच्यावर का आम्ही टिनं चोरले. आम्ही रस्त्यानं चाललो होतो, टिनं उडत आलती तिथं. आम्ही कटल्यात भरले आणि ते विकू राहिलो होतो तर खोट्या आरोप मध्ये चोरीच्या आम्हाला मारलं. चल तात्याच्या इथं चल तू आता. चल त्याचं वजात्रच काढतो आता. चल असं मारणं असते मला लेकरायले घडी आणि चोरीचा आरोप घालणं असते सांगतो त्याला. जरा रप खोला जाणं आपल्याला दुसऱ्या साईडवर. अरे हेच नाही झालं अधिक चालून दुसरी साईड आली काय? थांबा पहिले हे उद्या पूर्ण याले दिवस लागते. आज गरम किती आहे लोकं, जरा येऊन पाना. ठेव काय तिथं छत्री घेऊन उभे आहे, तिथे सन तपलेला आहे म्हटलं.
पूर्ण माणूस खालून गरम उराला वरताय गरम उराला. तेवढ्यानं बरं आहे हे छत्रीचं दिमाग गेलं त्या वसंत काकानं. छत्र्यानं सावली तरी पडू राहिली, नाही तर 2 मिनिटं इथं काम करायची इच्छा नाही करू राहिली म्हटलं. तुम्ही आपलीच लावू राहिले. नमस्कार दिवाकर भाऊ. नमस्कार सरपंच साहेब. सापडले का चोर आपले? सापडले ना चोर. मले ज्याच्यावर शक होता हे 100% चोर निघाले. पोलीसवाल्यानं कालच रात्री पकडलं त्याले, सोडपे दिले. येऊन जाऊन आम्हालाच फोन करे या पोलीस ठाण्यात. असं झालं तसं झालं, तुम्ही चोर होय, तुम्ही भागीरथी आहे त्याच्यात. म्हटलं अरे बाबा आम्ही नाही होय ना, आम्ही काय बसू हा, आम्ही काय करू म्हटलं असे कामं. डबल अशा आम्हाला वेल्डिंगची कामं भेटन का म्हटलं. अशा नावाच्या बदनाम्या करू नका म्हटलं आमच्यावाल्या. तर काही नाही, तर शिंदे साहेब होय म्हणजे वाज आमच्यावर खवले. त्याला मी आहे म्हटलं का, म्हटलं हे दोघं नाही होय, दुसरे होय. आखरी निघाले दुसरेच. वसंतराव या बरं इकडे. काय करू राहिले होते? चोर सापडले ना राजे हो. काय गोष्ट करू राहिले? सापडले का चोर? कधी पकडले? कालच रात्री. ते तर तुमच्यावर शक होता त्याच्यावाला, माया त्याच्यावर शक होता, तेच दोघं निघाले. जमला ना मग आपलं काम. निघाले तर निघाले. मग आता पोलीस ठाण्यात आहे काय? पाय ना व्हिडिओ पाना, या इकडे या. आणि छत्र्या खायला घेतल्या सगळ्या ना. बापरे, यानं पाटीले बांधल्या छत्र्या आणि सावली घेऊन राहिले. काम चालू आहे. चांगला आहे. कोणाचं दिमाग होई हे तुमच्या वावरातले सोकारी. छत्र्या आणा म्हणे, हे टोप्या गिप्या घातल्यापेक्षा. सावली तर सावली पडते म्हणे, आणि पाणी आलं तर पाण्याचं काम करते म्हणे अवकाळी पावसाच्यानं. म्हणजे तुमचं काम थांबत नाही म्हणे. अशा जागी चांगलं दिमाग चालते आमच्या सोकारीचं. या इकडे दाखवतो तुम्हाला. या हो इकडे देवानंद भाऊ. देवानंद भाऊ बनवाल तुम्हाला. या दिवाकर भाऊ इकडे. असं आहे ते देवानंद भाऊ सोबत राहते ना, देवानंद दिवाकर. दीदीच आहे ना पूर्ण. या इकडे दाखवतो तुम्हाला कोण आहे तर. 2 पोट्टे पाव भरायचे यायनं टिनं चोरले होते. अरे बापरे, अरे भारी टिन आहे ना हे. आणि एवढ्या पाण्याचे बापरे, कलाकार चोट्टे निघाले होतं. कलाकार? अरे मान कलाकार चोट्टे आहे ते. तुम्ही ओळखलंच कुठं अधिक? मग आपला दिमाग त्याच्यासमोर काहीच नाही चालत. आणि कसे सापडले कसे होता ते? समोरचा व्हिडिओ पाना, समोरचा तो व्हिडिओ पा. सरपंच बाहेर या तुम्ही. बाहेर या लवकर 2 मिनिटात. येता बाहेर का अंदर येऊ? शेते इकडे या 2 मिनिटं. अबे मला तर लढाई नाही उरायला. कसं लढू आता? जर लढण नाही तर खरं कसं वाटन का आपला गुन्हा नाही आहे म्हणून? लढ तर मला नाही उरायला. कसं करता आता? ये जवळ आहे मापाशी बामीची डब्बी आहे. बामीची डब्बी थोडी डोळ्याला लावून दे. हे घे चुपचाप मध्ये जराशी डोळ्याला चोपडून दे. आणि लिपस्टिकचे डाग बरोबर वाटवायला ना ओरिजिनल मारल्यासारखं. हे तर जरासही वळकून नाही उरालं का लिपस्टिकचं वय म्हणून. जे जरा बाम दे लवकर. हे तर 1 नंबर आयडिया आहे रे. मस्त काम करू राहिली. चल आता तर लय मजा आहे. लय मारलं हो माय, लय मारलं. ते पण लढू राहिले. इतकं मारलं असं नाही आतापर्यंत लढले नाही ते. हे लय मारलं ते ना म्हणून लढू राहिले. दोघाच्या डोळ्यापाशीच मारलं. काही कमी जास्त झालं असतं डोळ्याले तर कोण देत होता वरून? येता का येऊ अंदर येऊ? काय चिवय व? एवढी काय चिल्लाव राहिली व तू? आणि तू काय चिल्लाव राहिली? काय झालं तुम्हाला एवढे चिल्लावाले? चिल्लावाले काय झालं म्हणून राहिले तुम्ही? शांताबाई जरा इकडे पहा म्हटलं. तुम्ही लेकराले किती मारलं तर म्हटलं. पोलीस वाल्याले पैसे देऊन मारायला लावले या दोघायले. पहा किती मारलं तर यायले. काऊन मारलं ते तर विचारा पहिले. का चालले इथं लेकरं घेऊन? काऊन मारलं ते विचारा पहिले. काय केलं तर यायनं? चोरी केली चोरी. बा वावरातल्या टिनाची चोरी केली यायनं. सगळं माहित आहे. हे टिनं चोराले नाही आलते. पाण्या पावसाळ्याच्या ना रस्त्यावर आले होते म्हणते. तर ते यायनं उचलले. त्याला वाटलं कोणाचे जेवण काय होय, आणि ते विकू राहिले होते. तर पोलीस वाल्याले पैसे देऊन सरपंचाने यायला मारलं. हे चांगलं आहे काय असं? डोळ्यापाशी मारलं त्याच्यावाला नाही. कमी जास्त जर डोळ्याला लागलं असतं तर भोकणं करून टाकत होते का मला लेकराले? का जीव घ्यायच्या मागे लागले का त्याच्या? कुठं आहे ते सरपंच साहेब? कुठं आहे? लावा फोन लावा. कुठं आहे तर? नाही तर तुम्ही सांगा कुठे गेले तर तिथं जाऊन त्याला पकडतो आता. हॅलो कुठं आहे जी तुम्ही? कुठं राहणार आहे? वावरात. काय म्हणतो? अरे सोन्याची चेत्याची माय आली तर भांडाले 2 लेकराले घेऊन. मारलं म्हणते. त्याच्या डोळ्यापाशी लागला आहे. तुम्ही लवकरात लवकर घरी या. माझ्यासोबत भांडू राहिले तर दोघी बी. काय बोलू राहील तू? थांब येऊ राहिलो मी. बात येतो. काऊन होता त्या? काय झालं? अरे त्या सोन्याची चेत्याची माय आली म्हणते. घरी भांडाले. मा बायकोसोबत भांडू राहिले. जातो मी. पाहून घेता इकडे काही असलं तर. थांबा तुम्ही आता. मा नवरा येऊ राहिला. त्याच्यासोबत बोला. ते बरोबर सांगते तुम्हाला. त्याच्यापाशी व्हिडिओ बी आहे. अरे व्हिडिओ असो का काही असो, एवढं मारायचं काम नव्हतं मला लेकराले. काही कमी जास्त झालं असतं त्याच्या जीवाचं तर मग मारता जर जीव गेला असता तर कोण राहिला असता जबाबदार? पहिले तू वळण लाव. चांगलं लेकरायले चोऱ्या करू राहिले. मोठ्या माणसासोबत घुमू राहिले. समजायला नाही पाहिजे का यायले? त्या मोहनच्या पांटीलावर पानं खात राहते. हे यायचं वय आहे का पान खायचं? सांग बरं. अरे काय ऐकू राहिली मी? हे दोघांचं काय ऐकू राहिली म्हटलं? पानं खायला लागले का तुम्ही आता? पानं खायला लागले? काकू मसाले पान खातो आम्ही. साधेवालेच पान आहे ते. म्हणजे मग मसाले पानाचे तुम्ही तंबाखूच्या पानावर जासान, मग खरे खासान, मग गुटखा खासान, म्हणजे चालले लंबे होत. अरे आम्हाला मारलं ते पानाचा विषय कुठून आणून राहिले आता तुम्ही? मारलं कायले एवढं ते सांगा फक्त बस. घ्या आले ते. त्याच्यासोबत बोला. काय बोलायचं आहे तर तुम्हाला आता? उतरा बरं पाटील. लहान वानाच्या बोलले ह्या किती बोलू राहिले होते. भलावास म्हणे आता त्याले. मला लेकरायले मारलंच कसं म्हणे? बोला आता. दाखवा त्याले व्हिडिओ दाखवा तो. थांबा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता. व्हिडिओ पहा तुम्ही फक्त. तुमचा तिकडे व्हिडिओ पहिले मारलं कसं ते सांगा. सरपंच आहे तर काही करसान काय? ओ बाई जास्त आवाज नको करू मा नवऱ्या समोर, नाही तर मग मापेक्षा वाईट कोणी नाही.
नवऱ्याचं नका लावू शांताबाई, नाही तर मग इथं जर बोलावलं त्याले तर मग भांडण होऊन जाईल. मग माणसानं काय झालं आम्हाला पहिले सांगा का आमच्या लेकराला एवढं कसं काय मारलं. डोळ्याले त्याच्या कमी जास्त झालं असतं, फुटला असता डोळ्या तर मग काय केलं असतं, म्हटलं भरून दिला असता का तुम्ही डोळ्या त्याचा, का तुमचा डोळ्या काढून लावला असता तुम्ही त्याले. यायनं टिनं चोरले माझ्या वावरातले सेटचे उडालेले. सांगा तुम्ही. उडालेले टीनं होते न ते, हे तुमच्या वावरात आलते चोराले. हा याच्या चोरल्याचा व्हिडिओ दाखवा पहिले मला तुम्ही. आहे का तुमच्याशी व्हिडिओ असा कोणता, तो नका दाखवू मला. हा पैसे घेऊन राहिले हे करू राहिले. हे रस्त्यानं चालले होते, कटला घेऊन त्याले टीनं सापडले म्हणते, त्यानं उचलून टाकले, त्यानं चोरले नाही, त्याले सापडले म्हणून ते विकून राहिले होते. सांगा काय म्हणणं आहे तुमचं. सापडले कसे म्हणसान त्याले, चोरलेच म्हणा ना त्याले. कोणत्या हिशोबानं चोरले ते पहिले सांगा मला तुम्ही. सांगा पाटील, त्याला चोरले म्हणसान का तुम्ही, का सापडले म्हणसान. नाही बाईचं तर बरोबर आहे का, त्यानं चोरले थोडी काही तुमच्या वावरात येऊन. ते तर रस्त्यानं आले होते, त्याला सापडले ना, बरोबर आहे ना त्याचं. अरे काय राजे हो, तुम्ही बी म्हणून राहिले सापडले, आतापर्यंत चोरलेले म्हणून राहिले होते ना. तुम्ही सांगा तात्या, का ते तुमच्या वावरात आले काय आणि टीनं खोलून गेले का ते? त्याला रस्त्यावर भेटले, त्यानं घेऊन गेले आणि ते विकू राहिले होते. सांगा आता तुमच्या नावाचा रिपोर्ट देतो. आता तर तुमच्या नावाचा रिपोर्ट देतो. त्या सरपंचानं आमच्या लेकराला मारलं, ते बी गुन्ह्यात नसताना. सांगा कसा काय गुन्ह्यानं तुम्ही मारलं, त्या पोलीसवाल्याला पाहतो, त्याला घेतो कोर्टात, तुम्हाला घेतो कोर्टात आणि त्याला घेतो. चला चला चेताची आई, चला पोलीस ठाण्यात चला. लाव रे सोन्या, रिंकेला फोन लाव, ऑटो बोलाव इथं. ये बरं, ये इकडे, तात्याच्या घरापाशी ऑटो घेऊन लवकर, पोलीस ठाण्यात जाणार. ये लवकर ये. पाय शांते, 2 मिनिटात त्याचं लढणं बंद झालं. पाय पुरे नाटक आहे म्हटलं त्याच्यावाले. पा तुम्ही लढणं बंद केलं म्हटलं त्यानं. अरे त्याच्यासोबत बोलापुरती तर लढणं बंद करायला लागेल ना. आजपर्यंत आम्ही एवढं मारलं लेकराले, पण कधी लढले नाही. तुम्ही असं कसं मारलं, पोलीसवाल्याच्या हाताने मारून घेतलं पैसे देऊन. हा काय एवढे लढू राहिले ते, एवढं मारा लागते लगे. हा हे पाय ना किती वय उमटलंय म्हटलं त्याले. चला रे बसा पटकन या तुम्ही कोर्टात भेटू आता आपण. तुम्हाला आणि त्या पोलीस आले सगळ्याला घेतो कोर्टात. का कसं तुम्ही चोरीचा इल्जाम लावला म्हणून सापडलेले टीनं त्याले चोरीत फसवून राहिले, मारू राहिले त्याले. थांबा तुम्ही. आता कसं हो पाटील, आता कसं काय करावं बा त्याच्या. तुमच्यावर गुन्हा दाखल होते, पण तुमच्यावर गुन्हा 100% दाखल होते, कारण त्यानं चोरी थोडी केली होती, त्याला सापडलं होतं. ते तर सपाच म्हणन ना पोलीस ठाण्यात नी कोर्टात नी का बा आम्ही चोरी केली, त्याचा व्हिडिओ दाखवा, आम्हाला सापडले होय ते. आता कसं करा, आता तर वांद्यातच काम आलं आणि त्याच्या सरपंच पद बी आहे. यायनं जर एखाद्या न्यूजवाल्याला सांगितलं किंवा पेपरात दिलं तर माझ्या पूर्ण भाजीपाला होऊन जाईल इज्जतीचा. सांगता नाही हे जर त्याच्या लक्षात आली गोष्ट तर ते सारखे पेपरात देऊन द्या का 2 पोरायले बुवा एका सरपंचानं बिना गुन्ह्यानं मारलं, चोरीचा इल्जाम लावून. बेकार होऊन जाईन तात्या, हे तुमचं पद बी जाऊ शकते, गावात मोर्चाही निघू शकते, सांगता नाही येत. अरे गावातल्या सगळ्या लोकांना माहित आहे ना का हे चोर आहे म्हणून पोट्टे दोघं. काही लावता का शांताबाई, गावात असं काहीच माहित नाही, फक्त 2-4 माहित आहे आपल्यावाले. शिंदे साहेब करते बरोबर, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. शिंदे साहेबाला फोन लावा बरं. हॅलो बोला पाटील. ते सोन्याची आणि चेत्याची आई येऊ राहिली तुमच्यासोबत भांडाले, तात्यानं आणि तुम्ही मिळून मारलं म्हणते. येऊ द्या पाहून घेतो मी, येऊ द्या फक्त. पाहतो म्हणते मी काय आहे ते. चला झालं मग, काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. पाहिजे ते शिंदे साहेब. सोन्या चेताची आई येऊ राहिली म्हणते इथं. सोन्या चेताला घेऊन का काऊन मारलं म्हणून आणि पैसे घेऊन पोलीसवाल्याला मारलं म्हणून. म्हटलं येऊ द्या बुवा, सांभाळत वाटत जाईल. शिंदे सर एक केस आली होती सायकल चोरीची. दिवसा ढवळ्या सायकल चोरून नेली 2 चोरांना. काही ना काही चोऱ्या सकाळचं सगळं मला येते का काय माहित, खातं पुरं तिकडे काय जात नाही का काय माहित. चोरीचं कोणती केस असली का मासपशी येते. आता हे सायकल चोर तयार झाले नाही. पहिले ते आता ते हिरीतली मोटर चोर आहे पाण्याची, आता सायकल चोर राहिले नाही. आता त्याला तर पकडलं दोघाले. आता हे कोण होय नवीन, काही नाही ते ह्या 2 पोट्टाईनं चोरले असं ते टिनं गिनं न्याले, बस यायचंच काम होते. जाऊ दे, काय त्याच्या नावाचा रिपोर्ट घासून देतो आणि एखादी सायकल दिसली म्हणजे त्याला देऊन देतो. हेच म्हणा त्याची सायकल. कोणते होते शिंदे साहेब, मला लेकराला मारणारे कोणते होते शिंदे साहेब. पहिले तर तुम्ही आरामानं बोला, पोलीस स्टेशन आहे हे आपलं घर नाही आहे, समजलं ना. हे सरकारी मालमत्तेची जागा आहे, आपलं घर नाही आहे. मी वय शिंदे साहेब, बोला काय म्हणता. तुम्ही मला लेकराले कोणत्या अधिकारानं मारलं हे सांगा पहिले मला तुम्ही. बापरे पहिली बाई होय तुम्ही का मला अधिकार विचारू राहिले का कोणत्या अधिकारानं मला लेकराला मारलं. आपल्या लेकरा ज्या पहिले करामाता पा, फक्त मी मारलं त्याला, समजलं का. 3 महिन्याचं त्याला जेल होत होती दोघाले बी. त्याच्यातून तर वाचले ते तर मला तुमच्या सरपंचाची कृपा गावातले, नाही तर लंबे केले असते ते. कोणत्या कायद्यानं तुम्ही आमच्या लेकराले मारलं आणि लंबे टाकू राहिले होते पहिले हे सांगा. सांगा कोणत्या कायद्यानं, कोणता गुन्हा दाखल केला त्याच्यावर, कोणता गुन्हा केला त्याने हे सांगा. कोणता गुन्हा केला म्हणून तुम्ही, कोणता गुन्हा केला म्हणून. चोरी केली त्यानं, चोरी केली. जरा आपल्या लेकरावर लक्ष द्या. हे किती डाव झाला असेल त्याच्यावाला चोरी, पण आता त्यानं चोरीची लिमिटही तोडून टाकली. सगळ्यात मोठी चोरी केली. तात्याच्या वावरातले टीनं चोरले त्यानं आणि विकले. हा व्हिडिओ आहे माझ्यापाशी. टीनं चोरू राहिले होते तवाचा व्हिडिओ आहे का तुमच्यापाशी, काय सबूत आहे, दाखवा तो व्हिडिओ असेल तर.
तो जर व्हिडिओ असाल तर मला लेकरायला बिंदास तुम्ही 3 महिने म्हणून 4 महिने जायला ठेवा. दाखवा आहे का तुमच्याशी तो व्हिडिओ? तो व्हिडिओ नाही आहे, पण तुमच्या पोरानं तात्याच्या वावरातले टिनं चोरले, समजले काय? आणि ते विकून राहिले होते आणि पैसे घेऊन राहिले होते. तो व्हिडिओ माझ्यापाशी आहे. तुम्हाला तेच म्हणत आहे मी शिंदे साहेब का पहिले मला तो व्हिडिओ दाखवा का माये पोरानं असे टिनं काढून राहिले होते बा तात्याच्या वावरातून. आहे का तो? दाखवा असन तर. तो व्हिडिओ नाही आहे माझ्यापाशी. तो व्हिडिओ कसा करा? तो व्हिडिओ नाहीये तुमच्यापाशी तर मग कोणी हिशोबाने म्हणून राहिले काय ह्या दोघांना चोरी केली म्हणून? त्याले रस्त्यावर टिना सापडले, त्या टायमाला ते कटला घेऊन चालले होते तिकून तर. मग त्याले सापडले तर त्याने उचलून ठेवले आणि विकले. मग चोरी कशी झाली? चोरी कशी झाली सांगा पहिले तुम्ही. आणि कोणत्या अधिकाराने मारलं हे सांगा, नाही तर तुमच्या विषयी डायरेक्ट कोर्टात रिपोर्ट टाकतो मी आता. आणि तात्याविषयी बी दोघांचं नाव टाकतो आणि घेतो तुम्हाला कोर्टात आता. सांगा पटकन कसं काय मारलं तुम्ही? चोरी केली म्हणजे केली आहे ना, चोरी केली. इतक्या दिवसाचे तात्या म्हणून राहिले होते का टिनं कोणापाशी आहे हे सोबत घुमून हे सांगून नव्हते राहिले का टिनं आम्हाला सापडले. यायले टिनं सापडले तर याचं काम नाही आहे का वापस द्यायचं? सांगा रे बोट्टे हो, लढून काय राहिले? मी एवढं झडपलं तर लढून नव्हते राहिले आणि आता नाटकं करू राहिले का इथं? चोरी झाली कशी ते तर सांगा पहिले. सापडलेले टिनं त्यानं विकायला काढले आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ काढून घेतला. मग ते चोरी कशी झाली? कोण्या अँगलनं झाली आणि कोण्या कायद्यानं झाली सांगा. जर कोणी गुन्हेगारच नसेल त्याला मारवाल तुम्ही तर कोण्या कायद्यानं मारवाले? शिकली सवरली मी आहे म्हटलं आणि मी आहे. याई ना का हे पहिली चोरी नाही केली आहे, यायच्याही पहिले तात्याच्या वावरातनी लय चोरी केली आहे. हे माहित आहे का तुम्हाला? माहित आहे काय? हे तवा तर काही सांगू नका जुनं. आता सांगा, आता तुम्ही एवढं काऊन मारलं हे सांगा. मारलं मग काय म्हणणं आहे तुमचं? मारलं म्हणजे त्याला 3 महिन्याची सजा देऊ राहिलो होतो. पण ते सरपंच साहेबाची म्हणा नाही तर चांगले लंबे झोडपले गेले असते. ते 3 महिने झोडपे खात होते ते. पहिले रिपोर्ट लिहा आमचा का गुन्हा नसताना सोन्यान चेता याचा गुन्हा नसताना तात्या नारायण लेले म्हणजे सरपंच सातबारा गावचे आणि सातबारा गावचे पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर शिंदे साहेब यांनी गुन्हा नसताना सोन्या आणि चेत्याला मरेपर्यंत मारलं. चोरीचा गुन्हा जबरदस्ती दाखवून त्यांना मारण्यात आलं असं लिहा. या रिपोर्ट लिहा. म्हणजे तुम्ही मायाच पोलीस स्टेशन मध्ये येऊन मावरच गुन्हा दाखल करू राहिले आणि मलाच लिहायला लावून राहिले? कोणत्या कायद्यानं लिहायला लावून राहिले? कायद्यानं म्हणजे तुम्ही मारला कायले यायले गुन्हा नसताना? पहिले गुन्हा तर पकडा लागत होता. यायनं का चोरी केली काय? तिथं जाऊन काय तिनं खोलले का त्यानं वावरात जाऊन? विचारा बरं तिच्या सोकारीले, ते वसंतराव आहे तिथं सोकारी, विचारा त्याले हे तिथं त्यांचीच पानं घेऊन तिनं खोलायला गेलते का म्हणा. तुम्ही जर रिपोर्ट नसेल लिहत तर मग डायरेक्ट वकील करतो आणि कोर्टात घेतो तुमच्या दोघाले बी. या तुम्ही उद्या कोर्टातच भेटा आता आम्हाला. काय वय शिंदे साहेब, हे कायद्यानं तर आपल्याला सजा होऊ शकते, कारण आपल्यापाशी यायनं चोरलेला काही सबूत नाही आहे ना. यायले रस्त्यावर सापडले होय टिनं, हवेत उडाले ते, हे थोडी गेलते स्वतःहून चोराले. यायच्यापाशी हे सबूत आहे एवढं. पण आपल्यापाशी जे सबूत आहे का दिवस रात्र तुम्ही त्या माणसासोबत घुमले सरपंच सोबत आणि ते चोराच्या तलाशमध्ये होते आणि टिनाच्या तलाशमध्ये होते. तुम्हाला टिनं झाले काय झालते जर तुम्हाला टिनं सापडले तर? आणि ते म्हणाल का ते तात्याचे नाही पण दुसऱ्याचे होय, तर आम्हाला वाटलं बा दुसऱ्याचे होय म्हणून आम्ही लपून ठेवले आणि विकायला काढले होते. मग काय करसान? दुसऱ्या तिसऱ्याचे कोणाचे होय? कोणाच्या वावरात टाकले होते टिनं दुसऱ्या तिसऱ्याच्या? तात्याशिवाय? जाऊ दे त्याला कोर्टात आपल्याला बोलायला जागा आणि व्हिडिओ आहे. आणि हे जर पत्रकारापाशी गेले आणि मीडियावाल्यापाशी गेले, टीव्ही चॅनलवाल्यापाशी गेले, तर तुमच्या नावाची आणि तात्याच्या नावाची आणि माझ्या नावाची म्हणजे आपल्या तिघाच्या नावाची किती मोठी बदनामी होईल. आपल्यावर पहिलेच एक आरोप झाला आहे जंगलतोड विषयी, ते कंपनी आली होती, तर आता डायरेक्ट आपण टर्मिनेट होऊन जाऊ. हे लवकरात लवकर आपण अडवलं पाहिजे यायले, नाही तर हे उद्या आपल्याला कोर्टात उभे केले तर झालं. गोष्ट तर बरोबर आहे तुमचीवाली. सरपंचाला बोलावं लागेल इथं आणि काही ना काही तोडगा काढा लागेल, काही सेटलमेंट करावं लागेल. अंगावर आली ही गोष्ट आपल्यावाल्या. बोला ना शिंदे साहेब, काय झालं? एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये हजर आहे लवकर. बरं आलो, बस मी तिकडेच येऊन राहिलो होतो. तेवढ्यानं वाचलो शिंदे साहेब आपण. काही नाबालिक नाही आहे. जर हे नाबालिक असते झालं असतं मग आपलं काम. नाबालिक असते तर झोडपे दिले असते आपण, बाकी काही नाही करू शकलो असतो. हे बी तात्याच्या हातानं मग झोडपे दिले असते, म्यान असतं मारलं. पाहून घ्या पाटील कसे हसू राहिले ते, पाहून घ्या. काही ना काहीतरी त्याची चाल आहे सगळी मला फसवाची. थांबा तुम्ही सरपंच आहे, तुम्हाला शोभलं नाही हे यायला मारणं. कमी जास्त जर जीव गेला असता एखाद्याचा तर मग कसं म्हटलं? दोघाले एक एकच पोरगा आहे म्हटलं, एवढं लक्षात ठेवा तात्या तुम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे नवसाचे होय म्हणून, ते नवसाचे होय म्हणून तेवढे बिलिंदर झाले हे दोघंच्या दोघं बी. उद्या तुमचा पेपरात बी देतो आणि टीव्ही चॅनलवर देतो. कसे सातबारा गावचे सरपंच आहे, लहान राहिले मारते खोटे आरोप मध्ये. तर थांबा तुम्ही. पाहू पाटील कसे दाता काढू राहिले आहे. अरे लय मोठे हरामखोर आहे ये. मला तर चांगलाच अभ्यास झालाय त्याचा. त्यानं बरोबर नस पकडून घेतली ना. काय यायच्यापाशी हा थोडी व्हिडिओ आहे आणि आपण थोडी काय बुवा टिनं चोरले. टिनं तर आपल्याला रस्त्यावर सापडले. इथंच तर घपलतीत राहिलो आपण. चला अंदर चला. चांगले तुमच्या लेकराले कसे दाता काढू राहिले ते. कुठे दाता काढू राहिले? किती वेळचे लढू राहिले म्हटलं ते.
लाडू लाडू पुरे डोळे त्याचे वाले सुजले आणि गालफाडा सुजले त्याचे वाले. सोबत नाही तुम्हाला सरपंच साहेब. उद्या पाहून घेऊ आपण काय होते तर. कोर्टात भेटू उद्या कोर्टात. चला बसा रे ऑटोत. आंध्रा चला शिंदे साहेबाला भेटू. या आणणार या तुम्ही. शिंदे साहेब उद्या तर पत्रकारातही देतो म्हणते, टीव्ही चॅनलवरही देतो म्हणते आणि कोर्टातही या म्हणते, असे म्हणून राहिले ते. अरे, काय बोलू राहिले तुम्ही? अरे असं कसं एका जमान्यात म्हटलं होतं ना शिंदे साहेब तुम्हाला का असंच काही होणार आहे म्हणून. अरे त्या 2 पोट्याले ज्यानं ओळखलं त्यानंच ओळखलं. लय चॅप्टर आहे ते. आता कसं करता सांगा तुम्ही. पहिलेच आपलं नाव एकदा डॅमेज झालंय. आता जर टर्मिनेट झालो तर ड्युट्या चालल्या जाईन आपल्यावाल्या. आता तुम्हाला कोणती युक्ती लावायची आहे सरपंच साहेब ते लावा आणि आमच्या ड्युट्या वाचवा. कारण तुमच्याच्यानंच आम्ही या केसमध्ये फसलो. तुम्ही नसते आले इथं तक्रार घेऊन का तिनं हरपले तर आम्ही इथं फसलो नसतो. आणि त्याच्यापाशी एक सबूत आहे, फक्त एकच सबूत आहे. त्याच्या जोरावर ते केस जितू शकते. हे म्हणू शकते का आम्हाला रस्त्यावर टिनं सापडले, आम्हाला वाटलं दुसऱ्याचे होय कोणाचे, म्हणून आम्ही ते दुसऱ्यालाही कुरालो होतो. सप्पा आहे. पहा तुम्ही काय आहे तर तुम्ही म्हणू शकतच नाही त्याला का चोरले म्हणून. आता कसं करताय? आता फसलो आपण इथं आणि आम्ही त्याला एवढं झोडपलाय दोघाले बी का ते सुजले आहे त्याला चांगला मुक्का मार लागलेला आहे. या गोष्टीच्या ना अधिक त्याला प्लस पॉईंट भेटला आहे. सांगा आता कसं करता तर. तुमचं सरपंच पद धोक्यात होऊन जाईल आणि आमचं बी. आता काही करा सेटलमेंट करून घ्या. हे उद्या प्रकरण राहिलंच नाही पाहिजे, मिटून गेलं पाहिजे. हे जर प्रकरण जर वाढत गेलं तर तुमची सरपंच पद बी धोक्यात आणि आमच्या ड्युट्या धोक्यात. पण शिंदे साहेब तुम्ही सांगा ना याच्यावर तोडगा तर सांगा. तोडगा एकच आहे, हे आहे पैशाचे लालची पोट्टे. त्याला पकडा आणि पैशानं सेटलमेंट करून घ्या. काय किती म्हणते तर समजले ना तुम्ही. नाही तर मग आपण लंब फसू. जा लवकर आणि पैशानं त्याची सेटलमेंट करून घ्या. त्याला फोन लावा. काय म्हणून राहिलो मी, सेटलमेंट करा नाही तर लय लंबे चाललं जाईन काम हे. चला येतो मी. चुपचाप घरात होय आता. बाहेर नाही निघायचं अजिबात. आणि जायचं नाही आता त्या मोठ्या मोठ्या माणसाईतनी. दिसला कधी तर तंगडे तोडून आता त्याले. चल होय लवकर अंदर. गोळ्या आणायला जातो नाही. हे लागलाय ना थोड्याशा गोळ्या घेऊन येतो. कसं आहे इन्फेक्शन होऊन जाईल ना मग. पटकन जाईन पटकन ये. इकडे तिकडे घुमायचं नाही बिलकुल. चुपचाप घरी यायचं. कोणाशीच काही बोलायचं नाही आता. अजिबात बाहेर नाही जायचं. चुपचाप घरात झोप. खात जाय झोपत जाय. अभ्यास काही करत नको जात जाऊ. हा आणि असे काही कामं करत जाय. लोकांच्या टीने इकत जाय. लोकांच्या वावरात चोऱ्या करत जाय. डाकू बनतं काय का चोट्टा बनतं मोठा जात. नाही ना बाई, खोटे आरोप घरवाले ते. त्याला कामच कोणते आहे. काहीतरी नावाच्या बदनाम्या करावं आपल्यावाल्या. मला नको सांगू तू. ताई माय वय म्हटलं मी. मला नको सांगू या गोष्टी. आता चुपचाप इथं राह. आता जर बाहेर गेला चांगलं कमळला तोडून टाकीन त्याला मी. झोडपू. एवढं मोठं शिकवून राहिली तुले. काय शिकून राहिली रे? गुंडापणासाठी शिकून राहिली काय का चोट्टापणासाठी शिकून राहिली? नाही ना त्याला शिक्षण वाया नाही जाऊ देत मी. PSI नाही तर ISI बनतो. हे असं चोट्या चकाट्या नाही करत. हे काय खोटे आरोप घरवाले मावर. कायचा PSI बनतो तू, कायचा ISI बनतो. इथं 10वी तर निघून नाही राहिली त्याली. 2-3 विषय घेऊन बसू राहिला. चेत्याची आई ओ चेत्याची आई आहे का व घरी? चेत्याची आई घरी आहे का व? हा घरी जायची. या आंध्र या. काय झालं व चेत्याले? काय लागलं हे? डोळ्यापाशीच लागलं हे. कोण मारलं कोण येले? हे तर मारल्यासारखं वाटू राहिलं. का रे कोण मारलं? कुठचा मार खाऊन आला का व? कोण मारलं येले? हे सरपंचाचं काम आहे ना आपल्या गावातल्या. सरपंचानं त्या शिंदे साहेबाला पैसे दिले पोलीस ठाण्यातल्या आणि झोडपे द्यायला लावले येले. कायच्यासाठी फक्त का ते टीना येले सापडले नव्हते काय? जे टीनाचा सेट उडाला होता सरपंचाचा तो येईनं चोरला म्हणते असा त्याचा आरोप आहे. आणि असं मारलं पाहून घे. पुरा एका रंगातच करून टाकलं म्हटलं त्याला. मारू पार काय करून टाकलं त्याला. पा अहो काय तर तो पहिलेच होता पाले. कोणता गोरा होता. काही लव राहिली आपलीच. पण एवढं नव्हतं मारायला पाहिजे. लहान आहे ना तो. एवढं मारायला पाहिजे होतं काय? पोलीस वाल्याला पैसे देऊन मारलं. उद्या घेतो ना त्याला कोर्टातनीच घेतो उद्या चांगले आणतो ना पत्रकार न्यूज रिपोर्टर आहे सगळे इकडे नाव देतो त्याचं वाला. थांब ना. वाटलं नव्हतं मला का सरपंच असे करण म्हणून. का चोरले होते का त्याने टीना? सापडले होते ना त्याला रस्त्यानं. मग हाच मुद्दा आहे ना आपल्यापाशी. याच्या भरोशावर आपण तेच लढू शकतो. चल येतो मी. चेत्या घरी आहे का रे? पाय कधी आता याच्यासोबत जर कुठे गेला तर चुपचाप घरीच राह. अरे तो काय म्हणते ते तर पाहा लागेल ना. ये रे अंदर ये. चल बरं येऊ आपण मेडिकल मधून. जरा गोळ्या घेऊन येऊ. हे लागला आहे ना आपल्याला इन्फेक्शन होऊन जाईल ना याचं. हा जरा म्हटलं गोळ्या गिळ्या घेतल्यावर कसं इन्फेक्शन थांबून जाईल. तो कुठे येत नाही आता. तूच जाईन तूच घेऊन ये. नाही ना काकू ते कसं वयाच्या हिशोबानं आणि चेहरे पाहून गोळ्या देत असते मेडिकलवाले. बा किती वयाचा आहे किती लागलं त्या हिशोबानं देते ना. जास्त पावरच्या नाही देत ना ते. म्हणून येले न्यास लागल. आई मला जास्त लागल मेडिकल मध्ये. ते पाय मला का नाही आता बरं नाही वाटू राहिलं. एखादी गोळी घेऊन घेतो आणि मग झोपून राहतो. जा खरी पण 2 मिनिटात आले पाहिजे. इकडे तिकडे जर घुमताना दिसले तर माझ्यापेक्षा मग बेकार बाई नाही आहे. दोघाले झोडतीन मी. एकाले नाही दोघाले झोडतीन आता. बस गोळ्या घेणं आहे येणं आहे. बोलावू द्या ना मग पत्रकार मीडियावाले. पाहून घेऊ ना. आम्ही आहे ना. आम्ही आहे बरोबर सांगाले. तुम्ही टेन्शन नका घेऊ. अरे काय टेन्शन नका घेऊ म्हणून राहिले तुम्ही मदन भाऊ. तुम्ही विचार करणार राजे हो. जर हे पत्रकार आले पेपरात दिलं आणि न्यूज वाले आले टीव्ही चॅनल मध्ये दिलं म्हणजे माया नावाची सोबत ते शिंदे साहेबाची मोरे साहेबाची सगळ्याची इज्जत निघन ना.
श्याम भाऊ म्हटलंच होतं म्हटलं तेव्हा श्याम भाऊ मागत आहे त्या तात्याचा ते काही ना काही पिक्चर करते म्हणून झाली तुमची पिक्चर केली काही ना. अरे पिक्चर काय चांगलीच पिक्चर बनून जाईल मावली. हा जे आतापर्यंत जे कमावली ना मी एवढी इज्जत हे सगळं हे सरपंच पद हे सगळं सगळं म्हटलं झिरोवर काम येऊन जाईल पूर्ण. अरे असं कसं आम्ही असल्यावर असं होईल काय? आम्हाला माहित नाही का त्या दोघा पोट्ट्याचा इतिहास काय आहे ते? सोडते काय ते? तुमच्या पशीचे जे 2 व्हिडिओ आहे ते बरोबर ठेवा फक्त तुम्ही. तेच दाखवायचे पत्रकाराले आणि मीडियावाल्याले काही यायचं काय खरं आहे तर. त्याच्या झाडापाशी बसून त्याने प्लॅनिंग जे केली होती त्याचा हे पैसे घेताना जे टिनं विकू राहिले होते पैसे गिसे सगळं आलं पाहिजे त्याच्यात. अरे ते व्हिडिओ तर एकदम बरोबर ठेवले आम्ही. त्याच्याशिवाय कसं जमणार आहे? ते तर तिकडे साहेबापाशी आहे शिंदे साहेबापाशी आणि आपल्यापाशी आहे. मग काही ढक्कल नका करू तुम्ही. मग नका टेन्शन घेऊ. मग तर सगळं तुमचंच आहे. मग काय लोड घेता. आता कुठं चालले पण तुम्ही? घरी जातो त्याच्यावाल्या त्याला समजावून सांगतो का इथपर्यंत प्रकरण नेऊ नका. कसं आहे माहीत इज्जत आहे तुमची नाही आहे तर माहीत इज्जतचा भाजीपाला करू नका समजावून सांगतो बा त्याला. ते समजदारीतले आहे नाही तात्या. तुम्ही त्याच्या मागं काही लागू नका. समजदारी असती तर पहिलेच त्यानं ह्या गोष्टी केल्या नसत्या. त्यानं म्हटलं असतं का काय आहे पहिले मला पाहू दे शहानिशा करू दे त्याच्यानंतरच ह्या गोष्टी करत होते ते. म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो तुम्ही त्याच्या घरी काही जाऊ नका. शांततेत तुमच्या घरी जा आणि उद्या जे मीडियावाले येन त्याला तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार राहायचा. अरे भाऊ काय बोलू राहिले तुम्ही? काही तोंडात आले ते बोलू राहिले काय? अरे ते मीडियावाले माहित नाही का तुम्हाला कच्च्या कसे प्रश्न विचारते ना लय खराब असते ते आडवे तिकडेच घेते ते आपल्याला. ते मागचं पुढचं सगळंच निघन मग याच्या पहिले ते माहित नाही का तुम्हाला काय केलं ते ना. ते झोडपलं होतं आपण धरून त्याले ते निघून जाईल ना म्हणून म्हणून राहिलो मी. का हे जेवढ्या शांततेत अटपत असन केस शांततेत अटपून टाकू नाही काय. शिंदे साहेब म्हणे हे आहे म्हणे पैशाचे लालची त्याला 100-200 रुपये देऊन द्या म्हणे पोट्टाईले आणि हे केस रपातपा करा म्हणे. हे फसकडीत काय पडू नका म्हणे. कसं आहे त्याची ड्युटी चालली जाईल ना. अरे 100-200 रुपयातनी मानते का ते तात्या तुम्ही बी. येतो त्याच्या घरून जरा समजावून सांगतो त्याला शांततेत नाही तर त्याच्या बापाला भेटा लागेल मला. तात्या चुकले कुठे माहिती आहे काय? तात्यानं शिंदे साहेबांना नव्हते झोडपे द्यायला लावा लागत. तात्यानं स्वतः झोडपे द्यायला पाहिजे होते. तात्यानं जर स्वतः झोडपलं असतं ना तर इतकं मोठं प्रकरण होत नव्हतं. तात्यानं काय केलं शिंदे साहेबाला झोडपायला लावलं. आता शिंदे साहेब कसे मारते माहित नाही का तुम्हाला? ते का पाहिजे काय मग? थोडा अशक्तपणा वाटवायला एनर्जी कमी वाटवायली अंगातली त्याच्यासाठी दे काहीतरी आणि थोडंसं कसं अंगपाय दुखू राहिलं त्याच्यासाठी देखूया. तुमचं कायचं अंगपाय दुखू राहिला रे एवढे जवानसारखे जवानले काय हो आणि तुमचं अंगपाय दुखू राहिला काय? घरी तर घरी राहता काय हो घर राहिले तुमचं अंगपाय दुखते का रे? मस्त काम आहे. घे ना जरा हुशारपणा कमी कर पटकन दे जरासा. पाटील हे दोघं तर इथंच दिसू राहिले. घ्या गाडी घ्या बरं त्याच्यापाशी मी बोलतो त्याच्यासोबत. काय करू राहिले रे इथं? 3 बीपीच्या गोळ्या देतो रे. बीपीच्या गोळ्या घ्यायला आले का रे तुम्ही? नाही बीपीच्या गोळ्या आम्ही नाही घेऊन आलो. बीपीच्या गोळ्या तर आम्ही दुसऱ्यासाठी घेतल्या. कसं आहे कधी बीपी वाढू शकते त्याची वाली किंवा कमी होऊ शकते त्याच्या ज्यानं पहिलेच दिलेल्या बऱ्या. हा पण कोणासाठी? नाव तर असं ना त्याले. नाव म्हणजे तुमच्याला जवळचे आहे ते सध्या तुमच्या सोबत आहे ते आता. म्हणजे मला म्हणून राहिले का तुम्ही दोघं जण तवाचे का बीपीच्या गोळ्या घ्यायचा टाइम येईल म्हणून? तुम्ही लक्षात ठेवा तुमचेवाले 2 व्हिडिओ आमच्यापाशी आहे समजले ना. तुमच्यापाशी काय आहे आमच्याविषयी ते सांगा. आम्हाला काही सबूतची गरज नाही आहे त्या व्हिडिओची गरज नाही आहे. आम्ही वकीलच तसं करणार आहे समजले ना तुम्ही. कसं मारणं असते पोलीसवाल्याला पैसे देऊन ते तर माहीत पडलं पाहिजे तुम्हाला. काही विचार नाही केला काही नाही. आम्ही तुमचा एवढा विचार केला पण तुम्ही आमचा कणभरही विचार नाही केला. कायचा विचार केला तुम्ही? कायचा विचार केला? सरपंच साहेब गाडीकडे मेडिकलच्या समोर घेऊन घ्या थोडेसे. कसं तुम्ही चिल्लावर राहिले ना तर गिराईक दचकू राहिले. आरामानं बोला ना त्याची गिराईक दचकते ना राजो. काय तुम्ही बी तुमच्याच्यानं आज आम्हाला मेडिकलवर यायला लागलं. काय माहित हड्डी तुटली काय तर दोघाची बी. एवढी दुखू राहिलं म्हटलं अंगपाय आमचं वालं. कोणालाच कदर नाही आली. तुम्हाला तरी कदर आली काय? एवढं मारलं आम्हाला एवढं मारलं म्हटलं शिंदे सरानं. जाता जाता एवढं अधिक सांगून गेले का अधिक मारा म्हणून. तुम्ही दिवस रात्र माझ्यासोबत राहता मायवाला खाता आणि मायवाले स्टीनं लांबवता आणि अधिक उलट मावरच तुम्ही केसही टाकू राहिले मीडियावाल्याला सांगू राहिले. हे कुठपर्यंत योग्य आहे? कुठपर्यंत योग्य आहे हे सांगा मला पहिले तुम्ही. सरपंच साहेब गाडी म्हटलं समोर घेणार राजो. इथं कलकल नका करू ना. मार जोरजोरानं बोंबलू राहिले लोक पाहू राहिले ना आजूबाजूचे का माझ्यासोबत भांडू राहिले का म्हणून. काय करायचं काय मग तुम्हाला सांगा पटकन. म्हणजे मी मग हुशारीत राहतो. मग काय करायचं तुम्हाला? कोर्टापर्यंत मॅटर न्यायचा आहे का हे? काही तर सल्टवायचं आहे तुम्हाला हे सांगा. गंग्या काहीतरी मॅटर आहे यायचं काहीतरी लफडा आहे. मी तिथं गोळी घेतो आणि त्याच्या बायण्यानं सगळी यायची गोष्ट ऐकतो. तू इथंच राह सायकलीवर. एक सर्दी खोकल्याची गोळी दे जा. सांग पटकन काय करायचं आहे. त्या पद्धतीनं मला फिल्डिंग लावा लागन. तुम्ही ऐकूनच नाही राहिले. बेले काय हो माझ्यासोबत एवढे दिवस राहिले फुकटा फाकटाचं खाल्लं माझ्यासोबत आणि आज मलेच बेमान होऊ राहिले. मलेच तुम्ही कोर्टात न्यायची पाहू राहिले. मले तात्या सरपंच 7-12 गावाचे तुम्ही त्याला निवू राहिले. लय मोठी गोष्ट आहे ना हे. कोणाच असा महाभारत विचार नसन केला. तुम्ही खाऊन पिऊन बेमान झाले. म्हणजे मायच मीठ खाल्लं आणि मलेच बेमान झाले तुम्ही. बेमान आम्ही झालो का तुम्ही झाले?
तुमचं तर काही समजून नाही राहिलं. आम्हालाच म्हणून राहिले तुम्ही का बेमान झाले म्हणून? तुम्ही म्हणाले पाहिजे होतं हे असं काम तुमचं चुकीचं आहे, याच्यानंतर केलं नाही पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे होतं. तुम्ही शिंदे साहेबाला सांगितलं. शिंदे साहेबांना किती मारलं आम्हाला, उलट लटकू लटकू मारलं. आजपर्यंत आम्हाला असं कोणीच नसन मारलं. तुम्ही वाचले रे, मला कदर आली तुमची. शिंदे साहेब तर म्हणे 2-3 महिन्याची जेल होते म्हणे, यायले होऊ द्या म्हणे जेल. म्या नाही म्हटलं शिकू राहिले हे राहू द्या. मग तुम्ही आज माझ्या डोक्यावर बसले. बरं थांबा, काय करायचं आहे तुम्हाला? कोर्टात न्यायचं आहे मग? चला या मग, भेटू आपण कोर्टात भेटू रे. अरे कोर्टाचा विषय कुठं आणू राहिले काय? तर देऊन घेऊन इथंच निपटर्या करून टाका ना. बसू राहिले का फालतू चक्रात पळत? हां, यायले म्हणा निपटून टाका. काय तर देऊन द्या यायले 200-200 रुपये खर्चाले. ते पैशाचेच भुके आहे. अरे कोर्टात कायले चालले रे तुम्ही दोघं जण? सरपंचाले घेऊ राहिले पैशा पाण्यानं. तर सरपंच तसे मागं हटत नाही, तुम्हाला माहीत आहे. हारसान फालतू केस. मी काय म्हणतो, माझ्या जवळचे देतो मी तुम्हाला 200-200 रुपये खर्चाले. इथंच काय तर निपटारा करून टाका, विषय मोकळा करून टाका. कायले कोर्टापर्यंत आणि पत्रकारापर्यंत आणि त्या न्यूजपर्यंत जाऊ देता? तुमच्या मायबापाचं नाव बदनाम होऊन जाईल आणि सरपंचाचं नाव बदनाम होऊन जाईल. आमचं झालं तर चालते नाव बदनाम, आमचं झालं तर चालते. पण आम्हाला जैनं मारलं त्याचा तर बदला काढीन म्हणजे काढीन, काही झालं चालते. चरेचे त्या जे 3 बीपीच्या गोळ्या आहे ते सरपंचाला देऊन द्या. त्याचे पैसे काटून घे जा आमच्या ह्याच्यातून. हे तुमच्या बीपीच्या गोळ्या घे जा. हे पॅकिंग कर आणि त्याच्याच घरी पाठवून दे. मला बीपीच्या गोळ्या घ्यायला लावून राहिले काय? झालं गंग्या, आपलं काम झालं. चल चल, तुला सगळं सांगतो आता. काय ऐकलं त्या दोघांचं? गंग्या, त्याच्यात एकदम कट्टर दुश्मनी झाली आहे, सोन्याच्या त्या आणि तात्याची. अरे तर मग काय आहे त्याच्यातनी? त्याच्या दोस्ताना लवकर होते, दुश्मनी लवकरच होते, माहित नाही काय? अरे 2 बदमाश आहे ते पोट्टे दोघे जण. पण हे जे आता दुश्मनी झाली आहे हे एकदम कट्टर झाली आहे. हे कोर्टापर्यंत जाणार आहे, समजला तू? कोर्टापर्यंत चाललं काय? मग तर चांगला मोका आहे आपल्याला बदला काढायचा. तेच म्हणून राहिलो तुम्ही गंग्या. आता माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपल्याला या पूर्ण 7-12 गाववाल्यासोबतच बदला काढायचा आहे. पण बदला आता असा काढू का शिंदे साहेबाच्या आपण हातातही लागलो पाहिजे. कारण हातात जर लागलो तर आपल्याला बेकार काम होऊन जाईल. पण मला हे नाही समजून राहिलं गंग्या का आपल्याला सोडलं कोणा रे? आपली जमानत कोणा घेतली हे तर माझ्या लक्षात नाही राहिलं बाबू मरंडी. का आपली जमानत घेतली तर घेतली कोणा? जाऊ दे, कोणा घेऊ. चल पहिले प्लॅन करू आपण आता कसं काय करायला लागते. तर चल चेत्या, जरा हुशारीनं. इथं कॅमेरा लागलाय वरतं. काहीच म्हटलं असं बोलू नको जे तात्याचा फायद्याचं राहील, समजलं ना? चुपचाप राहायचं फक्त, जसं मी म्हणन तसं. आता बोलूच नको तू, मी बरोबर बोलतो. हे तुमचं असं बरोबर नाही आहे पण दोघायचं. तुम्ही ले काय हो सरपंचाच्या विरोधात चालले ना? कायले म्हणते डायरेक्ट कोर्टात घेऊन राहिले तुम्ही सरपंचाला. किती नावाची बदनामी होईन त्याच्यावाल्या. तुम्ही त्याच्यासोबतच राहिलेले आहे ना, तुम्हाला समजायला पाहिजे. तुमचं सगळं बरोबर आहे श्याम काका, सगळं बरोबर आहे, काहीच चुकले नाही. पण जेव्हा आम्हाला पोलीस ठाण्यात मारू राहिले होते तेव्हा हे म्हटलं हे नामदेवराव होते तिथं. विचारा काय म्हटलं, विचारा ना. सांगा नामदेव काका काय म्हटलं तर सरपंचानं तिथं शिंदे साहेबाले काय म्हटलं सांगा. तात्यानं सारखंच म्हटलं होतं का यायला जे 3 महिन्याची जेल होऊ राहिली हे नका होऊ देऊ म्हणे, कारण हे शिकून राहिले म्हणे. तात्यानं उलट चांगलं म्हटलं होतं. हाव काय? आणि हे नव्हतं म्हटलं काय का झोडपे द्या म्हणून चांगले? हे नव्हतं म्हटलं? नाही, हे म्हटलं होतं का झोडपे द्या म्हणून. झोडपे द्या म्हणे आणि हे जसे लढले तसे यायला सोडून द्या म्हणे. मग तुमचं काम नव्हतं का रे? तसे तर भल्ले नाटकं करता. लढायचं होतं एकदा, सोडून देत होते ते. लढल्यावरही मारला आम्हाला. लढूनच राहिलो, झोडपे देऊनच राहिले, लढूनच राहिलो, झोडपे देऊनच राहिले ते. मग काय करा, जेव्हापासून पकडलं आम्हाला रातभरापासून तर दिवसभर मारलं. आणि तात्या आले, तात्या म्हणे अधिक मारा म्हणे, तर अधिकही मारला आम्हाला. बेशुद्ध पडू राहिलो होतो आम्ही, बस मरूनच राहिलो होतो. त्याच्यात हे थोडंसं वाचलो, आमच्या अंगात एनर्जी होती म्हणून, नाही तर झालं आमचं काम. खोटं वाटत असेल तर हे पाहून घ्या, गोळ्या आणायला गेलतो. माय म्हणणं एवढंच आहे का तुम्ही एकाचे एकच होता. तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि त्याला तुमच्याशिवाय पर्याय नाही आहे. मग हे एवढे मोठे तमाशे कायले करू राहिले कोर्टा गिरटापर्यंत? हां, त्याच्यासोबत म्हटलं तात्याचंही नाव खराब नाही होईन काय? तात्यानं किती मोठी इज्जत कमावली आहे गावात बाहेर गावात. जो तो म्हटलं सरपंचाचं आपल्याचवाल्या नाव काढू राहिलं 7-12 गावचं. आणि तुम्ही त्या पत्रकाराला बोलावून आणि न्यूजवाल्याला बोलावून पूर्ण म्हणजे काय त्याच्या इज्जतीचा भाजीपाला करता काय? काही तर शर्मा वाटू द्या तुम्ही दोघं. ह्या जी गोष्टी आहे ना श्याम काका, हे त्याला पहिले समजायला पाहिजे होतं. त्यानं काय म्हणायला पाहिजे होतं, जाऊ द्या बा, झाली तुमच्याच्यानं गलती, तिनं भेटले मले, मी एवढ्यात खुश आहे, आणि 1-2 झापडा मारून आम्हाला मोकळं करायला पाहिजे होतं. नाही, त्यानं शिंदे साहेबाला सांगितलं, शिंदे साहेबाला म्हणून राहिले काय यायला उघडं करून मारा. उघडं करून काय कमी लागते काय उन्हातानाचं? मग आता तुम्हाला काय करायचं आहे? हे निपटवायचं आहे का प्रकरण वाढू द्यायचं आहे? प्रकरण वाढायचं काय त्याच्यात? प्रकरण वाढलेलं आहे आता काही कमी नाही होऊ शकत आहे. आता हे कोर्टातच थंड होईल मॅटर, काही झालं चालते. आता रात्रीचा जातो, चांगला वकील पाहतो आता. बे राहू द्या, जास्तीचे काम करू नका. हा,
काय पाहिजे असं तर मी म्हणतो तात्याले, आणि इथंच काय आहे तर करून टाका, हे बंद मारून टाका हा विषय. काय पाहिजे फालतू हे तुम्हाला सोमर मागत जाईन बरं, कारण ते सरपंच आहे किती काय झाले तर तुमचे कामं अडण. हे आम्ही पाहून घेऊ, आमचे कसे कामं अडते काय अडते तर हे आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही नको सांगू आम्हाला. हा काय म्हणतो मी, 1000 रुपये द्यायला लावतो तुम्हाला आणि इथंच मोकळे होऊन जा. कायले बसू राहिले फालतू. हे जे तुमचं अंग सुजलेलं दिसू राहिलं याला चांगला लेप बी लावायला लावतो. हा एखादा चांगला लेप आणायला लावतो तात्याले मेडिकल मधून, आणि पुऱ्या अंगाला चोपडून घ्यायला लावतो तुमच्यावाले. म्हणजे आम्हाला इथं दिवस रात्र मारलं आणि 1000 रुपयातनी तुम्ही दाबाले पाहू राहिले आम्हाला. आम्ही दबण्यातलं होय नाही मोहनदा, काय म्हणून राहिलो. आम्हाला काय या गोष्टी सांगू नको, आम्हाला काय सेटलमेंट करायचं नाही. जे होय ते कोर्टाच्या इकडून निकाल लागल तोच लागल. चल जातो आम्ही. अरे बा मोहन, हे तर ऐकूनच नाही राहिले. हे तर कोर्टातच नेतो म्हणते तात्याले. असं कसं झालं? नव्हतं मारायला पाहिजे एवढं. तात्यानं 2-3 चापटा मारून द्यायला पाहिजे होत्या. कायले फालतू सकाळपासून संध्याकाळपर्यंत मारलं म्हणते, नाही का सुजले होते ना ते अंगानं. अरे 1 लाख रुपयाचे त्याचे टीनं चोरण आणि 75,000 विकाचे पाहू राहिले होते ते, आणि इकले असते आणि सगळं रपातपा झालं असतं. हे कोणाला माहित नसतं पडलं. समजा जर तात्यानं पोलीस ठाण्यात मध्ये रिपोर्ट नसता दिला आणि नसतं माहित पडलं तर मग कसं, कारण आम्ही ते एकदा कॅमेरा पाहिला होता त्याच्यात काही दिसलं नव्हतं. आणि जेव्हा पोलीसवाल्याने डबल पाहिला तर त्या झाडापच्च्या कॅमेऱ्यात निघाले ना हे बोलताना, म्हणून शिंदे साहेबांना पकडलं. नाही तर हे 75,000 रुपयाचे टीनं विकू राहिले होते आणि मस्त इकडे मस्ती करत होते. माहित नाही का तुम्हाला किती बसता राहिले दोघं जण. जसे दिसते तसे नाहीये ते. त्यानं तर कांड केलं होतं ते तर एका याच्यानं सापडले म्हणून सापडले, नाही झालं. अरे काहीच होत नाही कोर्टात बी. तात्याच्या जिकून निकाल लागते. तात्यापाशी वकीलही चांगले आहे. हा आणि वकील तर आहेच, आणि तात्यापाशी पक्क सबूत आहे ना रे बा. ते पैसे घेताना, हे बोलताना, सगळा प्लॅन करताना सगळंच आहे ना. याच्यापाशी काय आहे आता 2-3 दिवसात तर याची अंगाची सुजन उतरून जाय. मग कसं. अरे पण त्या न्यूज रिपोर्टवर आलेले दिसत नाही का अंगाची सुजन, त्याच्यात तर दिसत ना. मग ते तर दाखवून ना काय, या व्हिडिओतनी पाहून घ्या म्हणून तुम्ही किती मारलं होतं तर. वाटलं नव्हतं माय मले काही असे असन म्हणून. दोघी जणी चालल्या कर माझ्या घरी भांडणं करायले आणि मा चिल्लाव भांडणं करू राहिले. पुरं गाव जमा केलं या दोघीनं. मारलंय तर लय व त्याच्या लेकरायले पाहायला गेलतीन मी. चांगला सुजला होता तो चेत्या, आणि डोळ्यापाशी तर घाव होता त्याच्यावाले. पण मा नवऱ्यानं मारलं का त्याले, हे तर पहा पोलीसवाल्यानं मारलं. मग मा घरी काय आहे काम भांडणं करायचं. स्वयंपाकच करू राहिली होती मी. आले ना ह्या दोघी आपल्या लेकरायले घेऊन. जसे तर लेकरं तर भल्लेच दुधानं धुतलेले आहे. कितीकडे चोऱ्या केल्या म्हटलं माझ्या वावरात नाही. पण आम्ही कसं जाऊ द्या बा, लहान लेकरं आहे काय म्हणतात त्याले. पण ते लहान लेकरं म्हणता आता तर त्याच्या चोऱ्या लय वाढल्या. कायले म्हणते 1 लाख रुपयाचे टीनं होते ते. तिने इकता सापडले ते. तिनं चोरले ते ना माझ्या वावरातले. पण ते चेत्याच्या घरी गेलती तर त्याची माझी सपा म्हणून राहिली होती का टीनं उडत आले म्हणे रस्त्यावर, आणि चालले होते म्हणे त्याला सापडले म्हणे. तर मग त्यानं विकायला नेले म्हणे. रस्त्यावर पडले आहे, तुम्हाला माहित आहे का टीनं कोणाचे होय. आणि तरी तुम्ही सोबत राहून सांगून नाही राहिले का आम्हाला टीनं सापडले. मग तुमची नियत सपा समजू राहील ना का चोराचीच होती म्हणून चोरलेच ना ते ना. कोणाच हात नाही लावला टीनायले, आणि यायनच कसं काय नेला. आणि 75,000 रुपये विकून बी राहिले होते. शिंदे साहेबापाशी व्हिडिओ आहे द्यायचा वाला. आणि आता म्हणते का तुम्ही कोर्टात या, तुम्हाला कोर्टात पाहून घेतो. कोर्टाच्या कायले फसकटीत पडू राहिले शांताबाई. काय आहे तर निपटून टाका इकडे. आजूबाजूच्या गावात आपल्या सरपंचाची लय इज्जत आहे. जिकडे तिकडे म्हटलं तात्या लेले सारखा सरपंच पाहिजे असे चालू आहे. कारण त्याचे कामं गिमं चांगले आहे ना, लोकांना मदतही करते. म्हणून कसं आहे, जर होत असन तर इकडेच निपटून करून टाका. हा शांताबाई, सरपंचाले म्हणा काय तर देऊन टाका म्हणा 1000-2000 आणि इकडे निपटून टाका. पुऱ्या गावाची बोंब होईन आपल्या, आणि काय सरपंचाची बदनामी होईन. हे चांगलं नाही आहे ना. किती इज्जत कमावली, किती टाइम लागला त्याले. तुम्ही जा त्याच्यासोबत शांततेत बोलून घ्या. हे बरं नाही बरं असं. ह्या 2 पोट्ट्याची तर पैशावर नियत आहेच. हे पैशासाठीच करू राहिले. हे आता माझ्या पूर्ण आरामानं लक्षात येऊ राहिलं का हे सगळं त्याचं वाला पैशासाठीच चालू आहे. पण मग घरच्यानं म्हटलं म्हणते त्याला पैशासाठी, तर ते सपा नाही म्हणून राहिले. पाटलाच्या हातानं म्हणून घेतलं ते म्हणून राहिले आम्हाला पैसे नाही, आम्हाला जे आहे ते कोर्टातच निकाल पाहिजे. कोर्टातच होईन जे काय होईन ते. ते म्हणून राहिले का आम्ही चोरी केली नाही. चोरी जर केली असेल तर चोरीचा व्हिडिओ दाखवा. आम्ही ते टीनं चोरून राहिलो बा, आम्हाला रस्त्यावर सापडले, आम्ही वेचून आणले, विकू राहिलो होतो. देखो बोला शांताबाई, साथ में रहते हो. तात्या काही खाते तात्या कोई बदनाम कर रहे हो. माय नवरा माय टेन्शन मध्येच राहू राहिला ना. टेन्शन मध्ये दिसू राहिला, जेवणही नाही केलं. सापडले का नाही सापडले टीनं चोर तात्याच्या वावरातले. काय माहित सापडले का नाही सापडले तर. गावात असते सापडले असते तर. चुपचाप राहा. तात्या येऊ राहिले आता. तात्यालाच विचार तुम्ही. नमस्कार वामनराव. नमस्कार भीमा भाऊ. नमस्कार. गुलकनराव आणि किलबिलेराव गेले का इकडून. नाही इथून तर कोणीच नाही गेलं. लय वेळचं बसलोय आम्ही. टीनं चोर सापडले हो तात्या. त्याले पकडून तर आपल्याच मग घोर लागलाय सारा. काय विचारता तुम्ही राजू, फालतू पकडला त्या टीना चोरले. नुसतं घोर लागून गेला. पुरा इज्जतचा भाजीपाला करायच्या मागे लागलाय ते टीनं चोर 2 जण. कसे काय हो. टीनं त्यानं चोरले आणि तुमच्या मागं कसा काय घोर लागला. सापडले का ते. सापडले, पण नाव जर सांगितलं ना तुम्हाला तर तुम्ही विचारात पडसान. नाव तर सांगूनच देईन, पण ते आता काय करू राहिले आमच्यासोबत आणि कसे वागू राहिले ते तुम्हाला माहित नाही. अरे तर तुम्ही सांगसान तेव्हाच माहित पडन ना. तसं माहित पडन काय.
नमस्कार हो दादासाहेब, नमस्कार. भुलले का बाबा आम्हाला, का फक्त मत मागायच्या वेळेसच होते काय? अरे नमस्कार, कोणालाच नाही भुलत मी. सध्या परेशानीत आहे ना त्याच्यानं. चष्मा कायचा लावला डोळ्याले? काय झालं? मोतिया बिंदूचं ऑपरेशन झालं काय? हाव, मोतिया बिंदूचं ऑपरेशन झालं ना. मग इथं काय करू राहिले बसून? घरी बसा ना. रातचे पडले धुळले. हा, आणसान का इकडे? अरे ते दोघं कोणीच नसून सोन्यान चेत्या होय, जे माझ्यासोबत दिवस रात्र पडले राहते ना, यायनं टीनं ते घापरले. अरे बाप, हे दोघंच होते कारागीर. एवढे भारी टीने यायले उचलले कसे हो? का माणसं लावले होते का रोजानं? पाणी चालू होतं ना, ते एक एक उचलला. मग पाणी बंद होईपर्यंत पुरे टीनं रपातपा होऊन जंगलात लपवले होते त्यानं. 5 पहाडीच्या. सांगा, 75,000 सौदा गेला होता आणि ट्रकाही बोलावला होता. भरलाय होता अर्धा माल. ते शिंदे साहेब होते पिचाच करून त्याच्या मागं. ते कॅमेऱ्यात तर दिसले, इथंच बसले होते ते. इथं जेव्हा त्याच्या गोष्टी चालू होत्या का आता जेव्हा डबल पाणी येन तेव्हा माल काढू, हे सगळं रेकॉर्ड झालं होतं ना. आणि मग मोबाईलला तर दिसते ते. त्याच्यात पूर्ण त्याच्यावाला गेमच फसून गेला. चांगलंच वांद्यात कामाला मग त्याचं. सोमवार तर पहा पहिले काय केलं त्यानं. त्याला झोडपलं ना शिंदे साहेबानं पोलीस ठाण्यात चांगलं. त्याला 3 महिन्याचा जेल उराला होता. सरपंच साहेब म्हणे राहू द्या म्हणे बा, शिकून राहिले म्हणे हे. कुठं म्हणे फालतू फसकटीत पडता 3 महिन्याच्या जेलच्या. लढेपर्यंत मारण सोडून द्या म्हणे. तर हे आले ना घरी दोघं बी जण त्याच्या आईले घेऊन आणि मार भांडून राहिले. आणि आता कोर्टात या म्हणते तुम्ही. आमच्या पोरांना चोरी केलीच नाही, सापडले होय त्याले रस्त्यानं टीनं. आणि तुम्ही कसे काय म्हणून राहिले बा का चोर लिहून नेले म्हणून. आणि पैसे देऊन बा शिंदे साहेबाले मारायला लावलं म्हणून. झालं अधिक काय सोमरा. आता कोर्टापर्यंत जर तुमचं मॅटर गेलं तर झालं ना. मग काय राहिलं तुमचंवाला सरपंच? काही इज्जत नाही राहिली. मग झालं, जेवढी कमावली तेवढी गेली. मी काय म्हणतो, हे पैशाचे लालची आहे काय तर देऊन टाका. हे मॅटर इथं सलटवा, इथपर्यंत जाऊ नका देऊ. त्याच्यासाठी तर होय म्हणून राहिलो इकडे गुलकंदराव किलबिलेराव गेले काय तर. आले होता त्या, हे मागून आले. किलबिलेराव 2 मिनिटं तुम्ही थांबून जा. गुलकंदराव 2 मिनिटं काम आहे फक्त तुमच्यासोबत. आमच्यासोबत कोणतं काम पडलं तुम्हाला एकदम अर्जंटमध्ये? अर्जंट? लय अर्जंट आहे बाबा हे काम तर. सापडले सध्या तुमच्या वावरातले टीनं चोर सापडले काय? सापडायचेच आहे. टीनं चोर सापडले आणि ते तुमच्या लय जवळचे आहे आणि तुम्ही त्याला ओळखता बी. सांगा आता त्या टीनं चोरासोबत काय करा? ते माया ओळखीचे असो काजी कोणाच्या ओळखीचे असो, तुम्हाला जे करायचं ते करा बिंदास. आणि आमच्या ज्या इकडून काही मदत लागत असेल तर ते सांगा. टीनं चोरायचे नाव तर ऐका पहिले तुम्ही. कोण होय तर? तुमचेच 2 लेकरं होय. 2 लेकरं? मला ते एकच आहे बा शेत्या. 2 लेकरं कुठून आले मला? अरे तुमचे 2 म्हणजे तुमचं एक आणि त्याचं एक. सोन्या आणि चेत्या हे दोघं वय चोर. आमचे लेकरं होऊच नाही शकत. एवढी त्याची मजा. अरे काय विचारता? सबूत आहे माझ्यापाशी सबूत. चला तुम्ही घरी, सगळं दाखवतो तुम्हाला. वामनराव जमलं हो तुमचं तर 1 नंबर काम जमलं. इथं काहीच नका बोलू, इथं कॅमेरा लागला आहे. तिकडे एकट्यात जाऊन बोलू आपण, ठीक आहे? काय म्हणते वामनराव? मनासारखं झालं तुमच्यात. चुपचाप राहा मिलिंद भाऊ, कॅमेरा इथं. अरे बापरे, लय मोठं प्रकरण केलं आहे ना. एक छोटी मोठी ठीक होती गलची, आता लय मोठी गलची केली आहे ना. आता तुम्हीच दोघं सांगा का अशाही सोबत काय करायला पाहिजे? तुम्ही सांगा आता. अशाही सोबत? अरे यायला तर चांगलं उलटं टाकून मारायला पाहिजे. तुम्ही झोडा प्रकरणी दोघायला धरून. हा, अरे बिंदास मारायला पाहिजे होतं. वाचले ते 3 महिन्यासाठी जैलात चालले होते. नाही म्हटलं का म्हटलं जाऊ द्या, शिकून राहिले ते पोरं, सोडून द्या त्याला. त्याच्या जण वाचले ते, नाही तर 3 महिने जैलात असते ते. आणि ते तुमच्या घरच्या जे 2 बाया आहे, सोन्या आणि चेत्याची आई, ते दोघी जणी कोर्टात जातो म्हणते उद्या. तात्याच्या नावाचा रिपोर्ट टाकतो म्हणते आणि तात्याला कोर्टात घेतो म्हणते. जेल करतो म्हणते तात्याले. सांगा तुम्ही आता. तुम्हीच सांगा, तुम्ही समजदार आहे, घरातले मोठे आहे. जातो आम्ही, पाळतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला असं काहीच नाही होय, ठीक आहे? आम्ही येतो पहिले घरून, काय आहे तर पोझिशन पाहून मग सांगतो तुम्हाला. पहा जरा समजावून सांगा काय लागीच तर त्याला काही झालं असं तर मी दवाखान्याचा खर्च करायला तयार आहे. कोर्टात गिरटात काही जाऊ नका म्हणा. आणि कोर्टाचं तर ठीक आहे. आणि ते म्हणते उद्या न्यूज रिपोर्टर बी आणतो म्हणते. पहिले हे आणतो म्हणते पत्रकार, न्यूजवाले आणतो म्हणते. आणि सगळं इकडे टाकतो म्हणते तुमचं. त्या 2 लहान लेकराला तुम्ही मारलं बा, जीव घेण्याजोगतं मारलं. तुम्ही मारलं नाही ना, मग तुम्ही टेन्शन नका घेऊ. करतो आम्ही बरोबर. आता एक काम कर म्हणे, तू होय तात्याचा वकील. तू वकिली शिकू राहिला नाही तरी? वकिली तर शिकूनच राहिलो आणि तात्याला केस बी देतो मी जिथून. म्हणूनच म्हणू राहिलो. आणि तात्यापाशी सगळे सबूत बी आहे. इथून जर त्या केस जिथून दिली समजा तात्याले तर झालं, मग सगळे जण तुलेच केस देन. म्हणून माझं म्हणणं आहे का तूच वकील बनून जा तात्याच्या इकडला. मी बनतो मन, बनायला काही हरकत नाही. पण तात्यानं तर आपल्याला म्हटलं पाहिजे ना का तू माझ्या साईडनं वकील आहे म्हणून. मी म्हणतो ना तात्याले का वकील म्हणाले ठेवा म्हणून तुम्ही. तू म्हणशील तर होऊन जाईन. मग तू म्हणून पाय, म्हणालेच ठेवा म्हणा वकील. म्हणा पैसे नाही घेत म्हणा. हा, मी पैसे नाही घेत. लागेच जितल्यावर काय आहे तर तुम्हाला जे द्यायचे असेल दान दक्षिणा ते देऊन द्यायचा. आम्हाला वाटलंच होतं का हे टीनं चोर हेच दोघं वय म्हणून. पण रंग्यात कसं आहे, आपण म्हणता येत ना डायरेक्ट तोंडावर. रंग्यात पकडल्याशिवाय. आणि रंग्यात पकडलं शिंदे साहेबानं. आम्हाला तर माहित होतं का शिंदे साहेबाच्या हाती केस गेली
म्हणजे तो चोर तर कुठंही लपो त्याला बरोबर काढते. पण हे त्यानं चांगलं नाही केलं. तात्याला कोर्टात नेऊ राहिले आणि इकडे आता ते पत्रकार बोलावू राहिले म्हणते, न्यूज चॅनलवाले बोलावू राहिले. चुकीचं आहे ना, हे तर बदनामी होईन तात्याची. अरे आपल्या गावातले सरपंच आहे, आपल्याला अभिमान असायला पाहिजे. तुम्ही तर डायरेक्ट त्याची इज्जतच काढू राहिले नाही काय? तुमच्या विचारानं. तेच ना, असं कसं बा यायचं, कायच्यासाठी होय सगळं, हेच तर नाही समजू राहिलं. कायच्यासाठी म्हणजे पैशासाठी. पैसे मागन ना ते, पैसेच मागन ते, पैशासाठी होय. तुम्ही एक काम करा फक्त आता सरपंच साहेब, तुम्ही आम्हाला फक्त 100 खर्चाला देऊन द्या. मग आम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही ते बरोबर करतो आम्ही. फक्त 100 रुपये देऊन द्या. हा हे घ्या, 100 तुम्ही ठेवा, 100 तुम्ही ठेवा. हा फक्त हे मॅटर म्हटलं कोर्टापर्यंत गेलं पाहिजे नाही. तुम्ही निश्चिंत राहा, आता हे मॅटर कुठंच जाईल नाही. चला चला गुलकनराव, पाहिजा किलबिलेराव, सांभाळून घेता वातावरण. गुलकनराव सांभाळून घेता म्हटलं. आता तुम्ही टेन्शनच नका घेऊ. आता सरपंच साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही टेन्शनच नका घेऊ. आता सरपंच साहेब आम्हाला माहित आहे आमच्या घरचं मॅटर कसं हँडल करावं लागते. तर किलबिलेराव आपल्या आवडत्या जागेवर घ्यायचा गाडी. देवानंद भाऊ कुठे गेले हो? देवानंद भाऊ नाही दिसू राहिले. फोन आलता मला त्याचा, वावरातून आलो म्हणे, लय कामं होते म्हणे वावरात, जरा वकार नाकार केलं म्हणे, आता झोपतो म्हणे बुवा, मी काही येत नाही म्हणे. आणि त्याला प्रकरण माहीत आहे हे सगळं. उद्या म्हणे काही ना काही त्याच्यावर आपण तोडगा काढू म्हणे. हे माहीत आहे का तुम्हाला? आता 100 रुपये घेऊन कुठं गेले तर? माहित आहे मला, सगळंच माहित आहे. पण आता या 100 मध्ये निपटलं तर ठीक आहे. आता उद्या सकाळी तर ते चांगलं वांद्यात कमी होऊन जाते. सकाळपर्यंत आहे सगळं. आता जाऊ दे ना, ते बाया पाठ बसन पोट्टे पाठ बसन, आपल्याला काय घेणं ना. म्हटलं आपल्याला सरपंचानं तर सांगून देऊ. आम्ही तर म्हटलं होतं बा, हे नाही ऐकू राहिलं तर आम्ही काय करू नाही काय? जोपर्यंत हे चालू आहे ना आपले 100 खर्चाला भेटन ना आपल्याला. ऑर्डर मारून घे, जेवण करून झोपून राहू. चल. हॅलो, अरे काय झालं, सेटलमेंट झालं का नाही झालं तात्या? होऊन जाते, टेन्शन नका घेऊ तुम्ही शिंदे साहेब, काहीच नाही उद्यात मी तुम्हाला. कसं आहे, माझी नोकरी नाही गेली पाहिजे. मला जर टर्मिनेट केलं तर मग कसं करावं, काय करावं मग? आम्ही इलेक्शनमध्ये उभं राहू मग आणि सरपंच बनाव काय? तसं काहीच नाही होत. आता त्याच्या बाबाले 100 रुपये दिले खर्चाले, ते सेटलमेंट करतो म्हणे. अरे जिथं बायाची चालती आहे तिथं माणसाची चालती कशी राहणार याचा विचार करा. ते गेले 100 घेऊन 90 वर, आणि तुम्ही बसा इथं 20 करत. अरे काही टेन्शन नका घेऊ ना तुम्ही. कोणता मीडियावाला बी नाही आहे आणि कोर्टापर्यंत जायची गरज नाही आपल्याला. आपल्यापाशी पक्के सबूत आहे ना. सबूतचं सोडा हो, इथं पत्रकार न्यूज रिपोर्टर आले तर मग कसं करसान? त्याचाच चालू आहे सगळं. तुम्ही टेन्शन नका घेऊ, ठेवून द्या फोन. काही लोड नका घेऊ तुम्ही. टेन्शन नका घेऊ म्हणणं चालू आहे मला एकदम बीपीच्या गोळ्या घ्यायला लावते ते, नाही तर आणते मला अटॅक आहे. याचं काही सांगता नाही बाबा सरपंच साहेबाचं. आपल्यापाशी जे सबूत आहे त्याच्यावर आपण केस जितू शकतो. तुम्ही काही लोड घेऊ नका, मी काही लोड घेऊन नाही राहिलो. आणि ह्या पोलीस स्टेशनले आपल्याशिवाय कोणी हँडल नाही करू शकत. म्हणून त्यानं आपल्याला बाहेर काढलं आणि आपल्याला आपली वर्दी ड्युटी दिली. काय म्हणू राहिलो मी शिंदे साहेब? शिंदे साहेब आहे भले फोनावर फोन करू राहिले, झालंच नाही का सेटलमेंट, काय होते काय नाही. सकाळी या अंदर या. सर सापडली का सायकल चोरी गेलती राजू, मी रिपोर्ट लिहिला होता. काय परेशानी अरे बाबा, एक ना एक चालू राहिली. आता ह्या 3 चोराले पकडलं, आता ह्या सायकलवाला सापडू दे. असा काढतो ना त्याचीवाली, चांगलंच काढतो त्याच्यावाला झोडपू. अरे शान करून टाकला सोट्या ना मला. सापडायची आहे, जसं सापडलं तुम्हाला आम्ही फोनच करतो. तुमचा नंबर घेतलाय आम्ही, टेन्शन नका घेऊ. या 1-2 दिवसात त्या चोराचं कांड करून टाकतो आम्ही. त्याचं कांड करायचं पहिले माझी सायकल देता बुवा. कसं आहे, जुनीवाली आहे ते, एटलस कंपनीची आहे, चांगली आहे ते. आताच रिंग टाकला होता मी, लोकायले पैसे उसने मागून रिंग टाकला होता मी त्याच्यातनी. ह्या 2 दिवसात त्याचा निकाल लावतो मी, तुमची सायकल वापस सोडून देतो. ठीक आहे, तुम्हाला फोनच करतो आम्ही. जा तुम्ही आता घरी. आता हे 3 चोर तर सापडले, आता हे सायकल चोर पकडा लागेल आपल्याला. कोण होय, काय होय, कशी सायकल येणं गायब केली, याले विचारच पडायला. शिंदे साहेब कोण व्हायचं आले, त्याचे दिवसाभरात आले. आता शिंदे सर पहिले हे पत्रकार आणि न्यूज रिपोर्टरवाले हे सकाळी सांभाळतात, नाही तर आपलेच दिवस भरून जात. नाही तायडे सर, असं काही नाही होऊ देत मी. टेन्शन नका घेऊ तुम्ही.